नमस्कार, मी शेखर नानसकर. पाऊस काळातलं जंगल याविषयी आपण बोलणार आहोत. जंगलात 3 ऋतू असतात, पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा. तिन्ही ऋतूमध्ये जंगल वेगवेगळं असतं. त्यातलं पावसाळ्यातलं जंगल या संबंधी आत्ता आपण बोलणार आहोत. जंगलामध्ये पाऊस खूप जास्त पडतो. बाकीच्या भागांपेक्षा, ज्या ठिकाणी डिफॉरेस्टेशन झाली किंवा जंगल तोड झालेली, त्यापेक्षा जंगलामध्ये पाऊस खूप प्रमाणात जास्त पडतो. पावसाचा काळही जास्त असतो, पावसाचा माराही जास्त असतो, खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे जंगलामधला पाऊस हा जास्त असतो असं धरायला हरकत. या काळामध्ये पाऊस पडल्या पडल्या ओढे व्हायला सुरुवात होते. साधारणतः जून महिन्यामध्ये ओढ्याला सुरुवात झालेली नसते, पण साधारणतः जून महिन्यात नीट पाऊस पडला तर जून महिन्याच्या शेवटी ओढे व्हायला सुरुवात होते. हे ओढे इतके जबरदस्त असतात की या ओढे जेव्हा दुथडी भरून व्हायला लागतात त्यावेळेला कुठल्याही परिस्थितीत आपल्याला हे ओढे क्रॉस करणं किंवा त्या ओढ्यांच्या पलीकडे जाणं शक्य नसतं. इतकी जबरदस्त ताकद या ओढ्यांची असते की मोठमोठे खडक सुद्धा हे ओढे वाहून आणतात. बऱ्याच वेळेला या ओढ्यांमधनं मोठमोठे ओंडके वाहत येतात. मी एकदा एक गवा या पावसाळ्यातल्या ओढ्यांमध्ये ओढा क्रॉस करत असताना वाहून गेलेला मला माहिती आहे. पुढे जाऊन त्या गव्याचा मृत्यू झाला होता. त्याचं कारण इतकं सोपं नाहीच आहे. पावसाळ्यातले ओढे अत्यंत खतरनाक असतात. त्यांची ताकद इतकी जबरदस्त असते की त्याचा आवाज सुद्धा तुम्ही सहन करू शकत नाही, एवढी ओढ्यांची ताकद असते. दुतर्फा वाहून वाहणारे ओढे, त्यातनं वाहत येणाऱ्या गोष्टी, त्याच्यावर वाहत येणारे साप आणि अनेक गोष्टी त्या ओढ्यांना वाहत येत असतात. जर तुम्हाला असं वाटत असेल की हे ओढे शहरातल्यासारख्या मातकट रंगाचे ओढे असतील तर अजिबात नाही. जंगलातले ओढे स्वच्छ पाण्याचे असतात. सुरुवातीपासून सुद्धा पाणी पांढरं स्वच्छ असतं. पांढरा फेस असणारं पाणी असतं, पांढरं स्वच्छ पाणी असतं. कुठल्याही प्रकारची माती त्या ओढ्यांमध्ये मिसळलेली नसते. त्यामुळे ओढे पाहायला खूप सुंदर असतात, पण त्यांची ताकद इतकी प्रचंड असते की त्या ओढ्यांजवळ तुम्ही जेव्हा जाता त्यावेळेला अक्षरशः छाती दळपते. त्या संपूर्ण परिसरामध्ये या ओढ्याचा आवाज येत असतो आणि तो आवाज इतका घनगंभीर आणि इतका टेन्शन निर्माण करणारा असतो की आपल्याला त्या आवाजाचं टेन्शन येतं. त्या नुसत्या आवाजातनं आपण ते ओढे क्रॉस कसे करणार विचार सुद्धा आपण करू शकत नाही. दुसरी गोष्ट, साधारणतः जुलै महिन्याच्या आसपास त्या ओढ्यांमध्ये शेवाळं यायला सुरुवात होते. हे शेवाळं 2 गोष्टी असतात. एक तर त्या ओढ्यांमधली जी दगड असतात त्याच्यात मागच्या वर्षी जे शेवाळं असतं त्याच्यावरनं पाणी गेल्यामुळे हळूहळू ते शेवाळं जिवंत व्हायला लागतं आणि त्यामुळे ते बुळबुळीत व्हायला लागतं. त्यामुळे ओढ्यांची ताकद तर असतेच असते. त्याच्यावरनं वाहणारं पाणी हे तुम्हाला कुठल्या कुठं फेकून देऊ शकतं, पण त्याचबरोबर तुम्ही त्या ओढ्यातनं चालू शकत नाही. याचं कारण जिथं तुम्ही पाय टाकाल तो पाय घसरतो. त्या शेवाळ्याचं घसरणं झालेलं असतं. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये पावसाळ्यामध्ये ओढे क्रॉस करणं ॲडवायजेबल नाही आहे. कुठल्याही परिस्थितीत हा प्रयत्न करू नका. त्यामुळे जंगलातनं अक्रॉस जाणं, ज्याच्या मध्ये मध्ये ओढे लागतील, ओढे पार करणं हे अतिशय अवघड आहे. त्याच्याकरता ट्रेकिंगचा सहाराच घ्यायला लागतो. ट्रेकिंगची मदत घ्यायला लागते. रिव्हर क्रॉसिंगचा ज्यांना सवय आहे त्यांनीच फक्त अशा प्रकारचे प्रयत्न करावेत. त्यामुळे घसरणं आपल्याला परवडत नाही. दुसरी गोष्ट, या काळामध्ये जुनी झालेली झाडं कोसळत असतात. मोठमोठी झाडं कोसळून पडतात. पावसाचा मारा असेल, याच्यात असेल, त्यामुळे ही झाडं कोसळून पडतात आणि कोसळून ओढ्याबरोबर व्हायला लागतात. हा एक अजून धोका असतो जंगलात चालताना की झाडं अंगावर पडणं. बारीक बारीक काटक्या वगैरे वगैरे तर पडत असतातच, पण झाडंही पडत असतात. त्यामुळे आपल्याला धोका निर्माण होतो. अजून एक सगळ्यात महत्त्वाचा धोका, हा धोका जंगलात आपल्याला मरणापाशी नेऊ शकतो. तो धोका म्हणजे वीज पडणे. जंगलामध्ये मी असे भाग पाहिलेले आहेत की ज्या भागामध्ये वीज पडल्यानंतर एखाद्या बिल्डिंगचा जेवढा एरिया असावा त्यापेक्षा मोठा एरिया जळून खाक झालेला असतो. त्या जंगलातलं जे उंच झाड आहे, या उंच झाडावर वीज कोसळते आणि ही वीज एका क्षणार्धात कोसळते. आपल्याला कल्पनाही येत नाही. त्याच्या खाली असलेली माणसं किंवा जनावरं जे कोण असतील, प्राणी असतील, या सगळ्यांचा कोळसा होऊन जातो. एवढी जबरदस्त ताकद त्या विजेची असते. त्यामुळे वीज जंगलामध्ये आपल्याला हा खूप मोठा धोका असतो. अजून एक पावसाळ्यातला धोका ते म्हणजे जंगलामध्ये धुकं बसतं.
ढग उतरतात. या ढगांमुळे धुक्यांमुळे जंगलातल्या दिशाच कळेनाशा होतात. इतकं दाट धुकं असतं की कुठल्या बाजूला आपण चाललोय आपल्याला दिशा कळत नाही. जंगलामध्ये आपण हरवण्याची शक्यता असते. तसंही जंगलामध्ये रेफरन्सेस खूप कमी असतात. आपण अननोन जंगलामध्ये गेलो तर आपण कुठनं आलो आणि कुठं चाललो काहीच कळत नाही, कारण अनेक झाडं, अनेक दगड, डोंगर मध्ये काय काय येत असतं. आणि त्यातून जर वातावरण धुक्याने भरलेलं असेल, ढग जर त्या जंगलावर आला असेल तर आपल्याला दिशा अजिबात कळत नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये जंगलामध्ये राहणं जवळपास अशक्य असतं. मी एकदा अशा दाट पावसाळ्यामध्ये जंगलात राहण्याचा प्रयत्न केला, पण हे दाट या पावसाळ्यामध्ये जंगलात राहणं हे जवळपास अशक्य. आम्ही तंबू नेले होते त्यावेळेस. ते तंबू फाटले, त्यांचे तुकडे झाले. बदा कोसळणारा पाऊस आणि कितीही तुम्ही प्रयत्न केला तरी आत शिरणारं पाणी, याच्यामुळे तुम्हाला जंगलात राहता येत नाही. त्यामुळे जंगलात राहण्याचा विचार सुद्धा पावसाळ्यात करू नका. शक्यतो त्याच्याजवळचं एखादं रेस्ट हाऊस किंवा अशा ठिकाणी हॉटेल जर मिळालं तर अशा ठिकाणी राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. ते जास्त उपयोगाचं असतं. तुम्ही जर असा विचार केलात की अशा वेळेला एखादी गुहा पाहू आणि त्या गुहेमध्ये राहू, तर हे तर प्रचंड धोकादायक असतं. त्याचं कारण अस्वल किंवा बिबट्यासारखे जे प्राणी असतात, अशा प्राण्यांनी ही गुहा ऑक्युपाय केलेली असते. अनेक प्राणी सामरांसारखे पावसाळ्यामध्ये जळवांना घाबरून किंवा जळवांपासून संरक्षणाकरता हे डोंगर माथ्याकडे सरकतात. पण जे प्राणी जंगलात राहतात ते अशा प्रकारची ठिकाणं शोधतात गुहांची, आणि त्या गुहांमध्ये ते राहिलेले असतात. त्यामुळे त्या गुहेमध्ये जाणं हे खूप खतरनाक असतं. अशाच गुहांमध्ये वाघळं पण राहत असतात. वटवाघळांची राहण्याची ठिकाणं असतात किंवा वाघळांचे निरनिराळे प्रकार आहेत. असे प्रकार त्या गुहेमध्ये राहत असतात. जर वाघळं त्या गुहेमध्ये राहत असतील तर त्यांची प्रचंड प्रमाणात विष्ठा तिथं पडलेली असते आणि त्या ठिकाणी राहणं अतिशय घाण, वास खूप येत असतो. त्या ठिकाणी राहणं शक्यच नसतं. त्यामुळे जर आपण गुहांमध्ये राहायचा विचार करत असू तर अस्वलं वगैरे अशा गोष्टींपासून वाचणं आवश्यक असतं. त्यामुळे जवळपास तुम्ही अशी शक्यता गृहीत धरू नका. गुहेत कुठले राहण्याचा प्रयत्न करू नका, अनलेस अनटिल गुहा खूप मोठी आहे. जर ती खूप मोठी गुहा असेल तर काळजी आपल्याला शक्य होतं. पण अजून एक सगळ्यात महत्त्वाचा धोका या काळात ते म्हणजे अनेक सापांचे मेटिंग सीझन या काळात असतात. निराळ्या बिळांमधनं पाणी शिरल्यामुळे साप बाहेर पडलेले असतात आणि हे साप निराळ्या ठिकाणी आपल्या संबंधाला देण्याची शक्यता असते. पाण्यावरून ते वाहत असतात किंवा निराळ्या ठिकाणी साप चालतात. त्यांचं मेटिंग पिरियड असल्यामुळे त्यांची ॲक्टिव्हिटीज खूप असतात. त्यामुळे सापांपासून धोका हा पावसाळ्याच्या काळामध्ये खूप असतो. साप झालं, विंचू झालं, यांच्यापासून धोके हे पावसाळ्याच्या काळामध्ये खूप असतात. अजून सगळ्यात महत्त्वाचा धोका म्हणजे ज्या भागांमध्ये जळवा आहेत अशा भागामध्ये तुम्ही जंगलात राहण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. याचं कारण जळवा ज्यांनी अनुभवलं आहे त्यांना असं आढळलं की जळवी कुठेही लागू शकते, कधीही लागू शकते. झाडावरनं पडू शकते, जमिनीवरून येऊ शकते, पाण्यावरून येऊ शकते आणि तुम्हाला कुठनंही लागू शकते. म्हणजे तुमच्या पायाला लागू शकते, हाताला लागू शकते, शर्टात शिरू शकते, पॅन्टीत शिरू शकते, मोज्यात, बुटात, कुठेही जळवा शिरू शकतो. आणि जळवा इतकं रक्त पितात की जर जळवांमध्ये माणूस झोपला तर तो कोमात जाईल किंवा तो बेशुद्ध पडेल, इतकं रक्त जळवा पिऊ शकतो. आणि या विशिष्ट काळामध्ये प्रचंड प्रमाणात जळवा या जंगलामध्ये असतात. म्हणजे किती प्रचंड, तर मुंग्या जशा असाव्यात तशाच जळवा असतात. आपण चालत असताना झाडांच्या फांद्यांवर जळवा असतात, पानांवर जळवा बसलेले असतात आणि ते असं वाट बघत असतात की कुठला तरी उष्ण रक्ताचा प्राणी इथं जवळनं जाईल आणि त्याला आपल्याला पकडता येईल. या 4 महिन्याच्या काळामध्ये जळूला 3दा तरी रक्त प्यायचं असतं आणि ते पिण्याकरता त्याची धडपड चाललेली असते. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जळवा या जंगलामध्ये असतात, जो धोका आपल्याला परवडत नाही. त्यामुळे खरं तर ज्या भागात जळवा आहेत अशा भागामध्ये जंगलात फक्त जाऊन परत येणं रात्रीच्या वेळेला एवढंच फक्त शक्य होणार. तेही आल्यानंतर जळवा काढत बसणं, ज्या जळवांच्या जखमा झालेल्या असतात या जखमा कमीत कमी पुढे 6 महिने खाजत राहतात आणि अशा जळवांच्या भागामध्ये रात्र काढणं तर शक्यच नाहीये. पण हिंडताना अतिशय सावधगिरी घेऊन हिंडायला लागतं. मी अनेकदा याचा विचार केला की या जळवांपासून वाचायचं कसं, म्हणजे मोजे दाट घालावे, प्लास्टिक घालावं का, किंवा उंच याचे बूट घालावेत का, गमबूट ज्याला म्हणतात त्याच्या गमबूट घालावेत का. पण खरंच सांगतो, जळवांपासून वाचण्याचा कुठलाही मार्ग नाही. तुम्ही कुठेतरी बसणार असता, तुम्ही कुठेतरी हात टेकवणार असणारच,
तुम्ही कुठल्या तरी झाडाखालनं जाणार असताना या ठिकाणी तुम्हाला जळू लागतेच लागते. त्यामुळे जळवाच्या भागामध्ये अशा ठिकाणी राहण्याचा विचार करू सुद्धा नका आणि त्या भागामध्ये वावरतानाही अतिशय काळजी घ्या, नाहीतर खूप त्रास आपल्याला होतो. नुसता त्रास नसतो तर पिसवांचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्रास असतो. गवतामध्ये पिसवा असतात आणि या पिसवा आपल्याला त्रास देतात. या पावसाळ्याच्या काळामध्ये अभयारण्य बंद असतात, त्यामुळं जंगलामध्ये राहण्याचं जे ठिकाण आहे, रेस्ट हाऊसेस वगैरे, ते रेस्ट हाऊसेस सगळे बंद असतात. याचं कारण असं आहे की अभयारण्यामधल्या रस्त्यांमध्ये झाडं पडू शकतात. ओढ्यांवरचे पूल जे मातीचे बांधलेले असतात ते वाहून जाऊ शकतात. अनेक ठिकाणी चिखलामुळे गाडी रुतून बसू शकते. त्यामुळे अभयारण्यांमध्ये पावसाळ्यात जायला परवानगीच नसते आणि हे सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय फायद्याचे आहे. जंगलामध्ये 4 महिनेच जाऊ नका, पण जंगलाचं पावसाळी लाईफ पाहणं हा एक खरंच इंटरेस्टिंग भाग आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये जळवा आहेत, गोमा आहेत, गोगलगाई आहेत, खेकडे आहेत, या सगळ्यांचं जीवन, याच्यासारखे अनेक प्राणी असेल, हे मिलिपीड्स, सेंटिपीड्स, हे मोठ्या प्रमाणामध्ये जंगलामध्ये या काळातच दिसतात. त्याला चारमाही लाईफ असं म्हणतात. हे चारमाही जे जीवन आहे, हे जीवन पावसाळ्याबरोबर सुरू होतं आणि पावसाळ्याबरोबरच संपतं. जळवासुद्धा पावसाळ्यानंतर नाहीशा होतात. अनेक प्रकारचे मिलिपीड, सेंटिपीड पावसाळ्यानंतर दिसेनासे होतात. त्यामुळे ते जर पाहिजे असेल तर आपल्याला पावसाळ्यातच पाहावे लागतात. पण हे सगळे धोके जे आहेत, हे धोके आपल्याला लक्षात घेऊन हे पावसाळ्यामध्ये वावरायला लागतात. पावसाळा सीझन अवघड आहे. पावसाळा सीझन जंगलात फिरायला खूप अशक्यप्राय सीझन आहे. पण पावसाळ्यात तुम्ही जर जंगल पाहिलं तर विविध प्रकारचे छोटे छोटे प्राणी तुम्हाला दिसतात की जे अदरवाईज तुम्हाला वर्षभर दिसू शकणार नाही. त्यामुळे पावसाळ्यातलं जंगल पहा, पण पाहताना काळजी नक्की घ्या. आणि ही काळजी काही गोष्टी आपल्या जीवावर बेतणार नाहीत याच्याकरता काळजी घ्या. आपण कुठल्या तरी प्रकारचं धाडस करू की जे धाडस आपल्या जीवावर बेतेल अशा प्रकारचं कुठलंही धाडस करू नका. अशी जर तयारी नसेल तर पावसाळ्यात जंगलात जाऊ नका. या भागापुरतं एवढंच. पुढच्या वेळी आपण पाहणार आहोत हिवाळ्यातलं जंगल. धन्यवाद.